मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीणमधील शिवसैनिकांची अत्यंत महत्त्वाची बैठक गोविली येथील अन्नपूर्णा हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाली। यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे, सोन्या पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शादिक मुल्ला, तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव, परशुराम पितांबरे आदी मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करून या बैठकीची सुरुवात झाली। बैठकीमध्ये उपस्थित सर्व शिवसैनिकांनी आपापला परिचय करून दिला। मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत अनेक शिवसैनिकांनी आपली मते व्यक्त केली, काही सूचना सुद्धा सुचवल्या। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचा पुन्हा एकदा झंझावात निर्माण करण्यासाठी यावेळी शिवसैनिकांनी निर्धार व्यक्त केला। आपापल्या मतदान केंद्रावर आणि आपापल्या गावात भविष्यामध्ये मतदारांची संख्या कशी वाढेल याकडे शिवसैनिकांनी लक्ष द्यावे असेही मार्गदर्शन केले। आपापल्या मतदान केंद्रावर आणि आपापल्या गावात भविष्यामध्ये मतदारांची संख्या कशी वाढेल याकडे शिवसैनिकांनी लक्ष द्यावे असेही मार्गदर्शन करण्यात आले। या बैठकीमध्ये नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या परशुराम पितांबरे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी नवनिर्वाचित भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे आणि सोन्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीमध्ये मान्यवर शिवसैनिक आणि उपस्थित शिवसैनिक यांनी आपले मते व्यक्त केली। मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीतील उणिवा भविष्यामध्ये भरून काढण्याचा यावेळी शिवसैनिकांनी निर्धार केला। या बैठकीसाठी ज्येष्ठ शिवसैनिक रामदास लोणे, उपतालुका प्रमुख जयतू मुठोलकर, राम कुंभार, कल्याण तालुका संघटक संतोष सुरोशी, माजी उपसभापती रमेश बांगर, युवा सैनिक तथा कल्याण तालुका बाजार समिती संचालक भूषण जाधव, मधुकर पाळिंपे, बंधू जाधव, सुदाम भोईर, नरेश सुरोशी, युवासेना अधिकारी प्रवीण भोईर, भास्कर टेंबे, नितीन सुरोशी, गोविली शाखा प्रमुख चोरगे, कैलास रोहणे, प्रदीप वारे व अन्य शिवसैनिक उपस्थित होते। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, केटीव्ही न्यूज, मुरबाड। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, केटीव्ही न्यूज, कल्याण। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।